आगे मत या ठिकाणी सर्व एमआयएम पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक व सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे। हा जो पेपर जो बनवलेला आहे हा महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे। हा काही कोणाच्या घरून बनलेला नाही आणि त्या महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेंबर ऑफ द पार्लमेंट असताना त्या टायमाला हा शब्द त्या ठिकाणी बॅन केलेला होता। जो महात्मा गांधीजींनी हा हरिजन शब्द वापरला होता त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला बंदी घातली होती आणि बंदी घातल्याच्या नंतर हा शब्द आज जर या ठिकाणी वापरता आहे आणि इम्तियाज अली साहेबांनी हा शब्द ज्या 7/12 वरती हा शब्द लिहिलेला आहे, महाराष्ट्र शासन त्याच्यावरती नाव आहे आणि मग हा जर गुन्हा जर समजा हरिजन हा शब्द वापरून जर साहेबांवरती गुन्हे दाखल होत असेल तर माझं म्हणणं या ठिकाणी कलेक्टर साहेबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि महसूल जे खातं आहे याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, जेणेकरून हा हरिजन शब्द हा हटला पाहिजे, ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला बंदी केलेली आहे। दुसरा प्रश्न असा आहे का ज्या टायमाला एसीपी साहेब याची चौकशी करतील, आज बरेच जणांनी सांगितलेलं आहे का बाबा 23 तारखेपर्यंत जर जलील साहेबाला अटक नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही आंदोलन छेडू। तर आमची एकच मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, संविधानाच्या नुसार जे बी एसीपी साहेब याचं चौकशी करतील, चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्याच्या आम्ही म्हणजे मान्यता करू आम्ही त्याची। पण मला हे सांगायचं आहे एसीपी साहेबांनी चौकशी करत असताना हा हरिजन शब्द हा 7/12 असल्यामुळे त्याने हा शब्दाला बॅन लावलं पाहिजे आणि चौकशी करत असताना त्याच्यामध्ये 169 या शब्दाचा 169 करून त्याला बी फायनल करता येतं। हे एसीपी साहेबांनी त्याची दक्षता घ्यावा आणि त्याला 169 करून त्याला बंदी करा आणि हरिजन शब्द हा बंद करून हा महाराष्ट्र शासनाला GR मंजूर करा। हा फक्त औरंगाबाद जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण भारतासाठी हा हरिजन शब्द लागू होतो। म्हणून मला हे म्हणायचं सगळं महसूल खातं जे आहे ते हे पूर्ण भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जमीन आहे, ते जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हरिजन शब्द हा वापरला जातो। म्हणून हा शब्द भारतामधून याला बंदी करण्यात यावा आणि एवढीच बस माझी विनंती आहे आणि असं तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य करावं आणि येणाऱ्या काळामध्ये खासदार इम्तियाज अली साहेब यांच्यावरती अनेक जण चिखल उधळण्याचं काम करतात, त्यांच्या बंगल्यावरती चिखल उधळण्याचं काम करतात। माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कोणीही दोन्ही जातीमध्ये तिढावा निर्माण होईल असं कोणतंही काम करू नका, जेणेकरून औरंगाबाद शहर हे शांततेचा मार्ग आहे। हा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं शहर आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठ आहे, या ठिकाणी बौद्ध लेणी आहे, या ठिकाणी बीबीचा मुकबारा आहे, या ठिकाणी पानचक्की आहे। ऐतिहासिक शहर असल्यामुळं मला हे सांगायचं आहे या ठिकाणी पर्यटन ठिकाण हे प्रसिद्ध आहे औरंगाबाद शहर। म्हणून मला विनंती आहे सर्वांना का आपण जे कोणी राजकारण करत असेल त्याला राजकारण करून द्या, पण मला एक सांगायचं आहे जे राजकारण करत असेल त्याचा मुलगा ह्या आंदोलनामध्ये येणार नाही, कारण की त्याच्यावरती केस दाखल होईल म्हणून तो त्याच्या मुलाला बाजूला करतो। म्हणून मला एकच विनंती सर्वांना का जर अशा आंदोलनामध्ये जर आपल्या लेकरा बाळावरती गुन्हे जर दाखल होत असेल आणि गुन्हे दाखल होऊन आपल्या लेकरा बाळाचे आपले आयुष्य बर्बाद होत असेल तर आपण आपल्या लेकराला इथपर्यंत शिकून काय प्राप्त केलं। म्हणून मला हे सांगायचं सर्वांना हात जोडून विनंती, जे शिकलेले माझे बांधव आहे ते ना फेसबुकच्या माध्यमातून जा। या ठिकाणी जलील साहेबांनी जे 25-50 वर्षामध्ये ज्या इतिहासामध्ये औरंगाबाद शहरामध्ये कोणती गोष्ट घडली नाही ते इम्तियाज अली साहेबांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ या ठिकाणी 100 कोटी रुपये मंजूर करून दिले। त्यानंतर अनेक बौद्ध विहार तयार करून दिले, अनेक समाज मंदिर त्या ठिकाणी तयार करून दिले, अनेक दलित वस्त्यामध्ये घरकुल योजना, रंभाई आंबेडकर योजना, आवास योजना या ठिकाणी जलील साहेबाच्या माध्यमातून झाली। अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दलित वस्त्यामध्ये रस्ते तयार झाले आणि मग जर जो व्यक्ती 10 वर्षामध्ये जर एवढा विकास करू शकतो तो व्यक्ती जातीवाद कसा असू शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हा शब्द दलितांवरती जो अत्याचार होतो
म्हणून जलील साहेबानं मेंबर ऑफ द पार्लमेंट असताना त्या टायमाला त्याने संसदेमध्ये हा आवाज उचलला होता आणि त्याच्यावरती जो व्हिडिओ टाकलेला आहे, कोणाला जर व्हिडिओ पाहायचा असेल, कोणाला जर व्हिडिओ लागत असेल तर माझे काकासाहेब काकडे माझं नाव आहे, माझ्या वेबसाईटवर जा, ते व्हिडिओ तुम्हाला दिसेल। आणि जलील साहेब जर याच्यात जातीवाद असेल तर 100% तुम्ही त्यांच्या निदर्शनामध्ये तुम्ही त्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हा। पण जर कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही समजा मोर्चात उतरून जर औरंगाबाद शहराचं वातावरण खराब करत असाल आणि आपली स्वतःची लाईफ जर खराब करत असाल तर तुम्ही कोणाच्या समजा आज काल एक ठिकाणी पत्रकार परिषद झाली हॉटेलमध्ये, मला त्या ठिकाणी कळण्यात आलं पत्रकार महोदयाकडून, बरेचसे पत्रकार महोदय त्या ठिकाणी गेले होते, त्या ठिकाणी म्हणे बकराची बिर्याणी होती, चिकन बिर्याणी होती। आजपर्यंत पत्रकार परिषद झाली तोपर्यंत आतापर्यंत कोणाला बिर्याणी भेटली नाही, कोणाला चहा भेटली नाही। तुम्ही बी पत्रकार महोदय, तुम्हाला कधी चहा भेटली का? आणि आज तुम्हाला बिर्याणी भेटली, तुम्ही मस्त ताव मारून आले असेल त्याच्यावरती। म्हणून मला सांगायचं आहे याला कोणीतरी खत पाणी घालतंय, मी कोणाचं नाव घेणार नाहीये। आणि कोणी पैसे देत असेल तर तुम्ही पैसे घ्या, तुम्हाला मोर्चाला यायचं तर फक्त मोर्चाला तोंड दाखवून पळून जा, मोर्चा करू नका। औरंगाबाद शहराचं वातावरण शांत रीतीने राहून द्या, बस एवढं बोलतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। आज विभागीय आयुक्तालयांना आम्ही या ठिकाणी भेटलोय, पूर्ण MIMचे पदाधिकारी नगरसेवक आज या ठिकाणी उपस्थित आहोत। विषय असा होता की खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती। त्यामध्ये माजी मंत्री म्हणजे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जो भ्रष्टाचाराचा गैरव्यवहार केला जमिनीचा, म्हणजे जी जमीन SC मागासवर्गीयासाठी ही जमीन राखीव असते आणि ती गोरगरीब SC मागासवर्गीय जमीन असते, त्या ठिकाणी फक्त ती शेती करण्यासाठी जमीन दिली जाते मागासवर्गीय समाजाला। त्या जमिनीचा घोटाळा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यामध्ये ती जमीन जी आहे ती जमीन खरेदी विक्री या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मुलाच्या बायकोच्या नावावर त्यांनी ही जमीन केलेली आहे। तर आमचं या ठिकाणी म्हणणं होतं की आणि या गोष्टी सर्व प्रेस मीडियासमोर मांडत असताना त्यामध्ये जो शब्द लिहिला होता SC मागासवर्गीय संदर्भामधला हरिजन शब्द, हा शब्द वाचून दाखवल्यामुळे काही लोकांनी 7/12 वरती लिहिलेला तो शब्द होता, तो शब्द वाचून दाखवल्यामुळे काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा एक तक्रार दिली होती। तर आमचं या ठिकाणी विभागाचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा इम्तियाज जलील यांच्यावर दाखल होत असेल तर तोच गुन्हा तलाठीवरती झाला पाहिजे, तोच गुन्हा मंडळ अधिकाऱ्यावर झाला पाहिजे, तोच गुन्हा तहसीलदारवर झाला पाहिजे, तोच गुन्हा महसूल आयुक्तावर झाला पाहिजे, तोच गुन्हा कलेक्टरवर झाला पाहिजे, तोच गुन्हा महसूल मंत्रीवर झाला पाहिजे, तोच गुन्हा मुख्यमंत्र्यावर झाला पाहिजे। कारण की हे डॉक्युमेंट जे आहेत हे शासकीय डॉक्युमेंट आहे आणि शासनाच्या अधिपत्याखाली हे डॉक्युमेंट निघत असतात। याला सर्वस्वी त्यांचं मंत्रालय असेल, पूर्ण त्यांचे आयुक्त असतील, सेक्रेटरी असतील, त्यांचे तलाठी असतील, त्यांचे तहसीलदार असतील, त्या संदर्भामध्ये जे काम करणारे पदाधिकारी त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण की हा गुन्हा जर इम्तियाज साहेबांवर होत असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर सुद्धा, मंत्र्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी या ठिकाणी विभागीय आयुक्तांना होती। आणि आम्ही त्यांना आमचं मत सांगितलेलं की आपण जर या ठिकाणी कारवाई नाही केली तर आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जोरदार आंदोलन करणार आहोत। महाराष्ट्राची मागणी केली आहे, हो, त्याच्यामध्ये असं कुठं म्हटलेलं आहे की त्यांनी ही जमीन देताना व्यवहार करताना हरिजन हा शब्द कुठे वापरलाय? त्यांनी हरिजन शब्द वापरलेला आहे, प्रशासकीय यंत्रणेने कुठे वापरलाय? वापरलेला आहे। 7/12 माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, तुम्ही डॉक्युमेंट बघा, त्याच्यावरती हरिजन शब्द लिहिला आहे आणि आता मी ते सर्व एव्हिडन्स आम्ही सर्व विभागीय आयुक्तांना दिलेले आहे सध्या। आज यहाँ हम MIM महाराष्ट्र की तरफ से यहाँ डिविजनल कमिश्नर ऑफिस आए थे। यहाँ पर हमारे सभी कॉरपोरेटर और पदाधिकारी आए थे। हमारा यहाँ आने का मकसद ये था कि कुछ चंद दिनों पहले हमारे माजी खासदार प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहब, इन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस लिए थे। उस प्रेस कॉन्फ्रेंस में साहब ने जो चीज़ हाईलाइट की थी वो थी कि जो हरिजनों की, जो हरिजन समाज के नाम पे जो ज़मीन अलॉट हुई थी वो वर्ग 2, जो वो ज़मीन बिना कानूनी पूरे उसका रेडी रेकनर, आधा रेडी रेकनर भरना पड़ता है, वो बिना ड्यू प्रोसीजर फॉलो किए उन्होंने अपने पत्नी और अपने बच्चे के नाम पे अपने जो आमदार साहब है, पालक मंत्री साहब है, उन्होंने इल्लीगल तरीके से ट्रांसफ़र की थी। इस चीज़ को साहब ने हाईलाइट किए। ये चीज़ हाईलाइट करते हुए साहब ने जब वो जो साथ में गवर्नमेंट का डॉक्युमेंट था 7/12, उस पे जो लिखा था ही जमीन हरिजन समाजासाठी अलॉट केलेली आहे, वो डॉक्युमेंट पढ़ते हुए साहब ने जो हरिजन शब्द बोला है तो कुछ लोग, कुछ ग्रुप्स हमारे इम्तियाज जलील साहब के खिलाफ एट्रोसिटी का गुना दाखिल कर रहे हैं। एट्रोसिटी का गुना दाखिल कर रहे हैं, ठीक है, लेकिन साहब का इंटेंशन किसी समाज को या किसी की भावना दुखाने का नहीं था। ये जो झूठे गुने दाखिल कर रहे हैं
ये तुरंत दाखिल होना बंद होना चाहिए। और हमारे पार्टी की ये डिमांड है कि जिस तरह हमारे साहब के ऊपर जो दाखिल कर रहे हैं, ये हमारे साहब पे नहीं दाखिल करते हुए ये डॉक्यूमेंट जो बनाता है, जैसा तलाटी हो गया, मंडल अधिकारी हो गया, तहसीलदार हो गया, कलेक्टर हो गया, रेवेन्यू के सभी डिपार्टमेंट के लोग और रेवेन्यू मिनिस्टर प्लस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, सबसे पहले गुनाह उन पे दाखिल होना चाहिए। अगर गवर्नमेंट ने, सुप्रीम कोर्ट ने अगर उस शब्द को बैन किया है तो फिर ये लोग आज की तारीख में वो शब्द कैसा इस्तेमाल करते हैं। ये गुनाह दाखिल अगर नहीं होता है तो MIM महाराष्ट्र अपने तरीके से पूरे महाराष्ट्र में आंदोलन छेड़ेगी और सड़कों पे उतर के यानी संवैधानिक तरीके से सड़कों पे उतर के आंदोलन करेगी। जय भीम, जय 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 भीम। देखिए, आज डिविजनल कमिश्नर के ऊपर मजलिस इत्तेहादुल मुस्लिम MIM पक्ष का एक डेलीगेशन जो यहाँ पर डिविजनल कमिश्नर साहब से मिला, और मिलने की वजह ये थी कि कुछ रोज़ से जो है तो शहर के अंदर दो समाजों के बीच में जो है तो किसी शब्द को लेकर जो है तो तेढ़ निर्माण किया जा रहा है। आपने देखा होगा कि कुछ दिन पहले यहाँ के पालक मंत्री के बारे में जो है तो इम्तियाज़ जलील साहब ने कुछ ऐसे बातें कही जिससे ये क्लियर नज़र आ रहा है कि वो अपने पद का दुरुपयोग कर रहे हैं, पोस्ट का दुरुपयोग कर रहे हैं, और किस तरह वो जो है तो यहाँ पर लूट मार मचाए हुए है। तो उसी वजह से उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर जिस पेपर को पढ़ा था उसी के अंदर एक शब्द लिखा हुआ था जिससे बहुत सारे लोगों को नहीं, हमको भी ऑब्जेक्शन है, लेकिन हम वो ऑब्जेक्शन लेकर किसी समाज के बीच में लड़ाई नहीं करने के बदले हम लोग जो है तो यहाँ पर डिविजनल कमिश्नर के पास आए कि भाई ये शब्द को आप परमानेंटली जो है तो ख़त्म कर दे यहाँ से, क्योंकि इसका कानून ऑलरेडी बन चुका है कि ये शब्द यूज़ नहीं होगा। लेकिन इम्तियाज़ जलील साहब ने पढ़ा था, सिर्फ उन्होंने अपने मन से नहीं कहा था, लेकिन यहाँ के कुछ लोग बात को पतंगड़ बना रहे हैं और यहाँ डिविजनल कमिश्नर में आके समाज को इंसाफ दिलाने के बदले जो इस लड़ाई को जो रोडों पे लड़ने के दो समाजों के बीच में किस तरह तेढ़ निर्माण हो सकता है उसका काम कर रहे हैं। लेकिन MIM चाहती है कि समाजों के बीच में मोहब्बत कायम रहे, इसीलिए आज जो है तो हम डायरेक्ट डिविजनल कमिश्नर साहब के पास आए कि इस शब्द को जो है तो आपके गवर्नमेंट के डॉक्यूमेंट से जो है तो परमानेंटली ख़त्म किया जाए। हम समझते हैं कि पूरे महाराष्ट्र से इस वर्ड को, जो जिस समाज को जो वर्ड सुनने से तकलीफ होती है, हम बोलना भी नहीं चाहेंगे, उस वर्ड को जो है तो, उस शब्द को जो है तो पूरे महाराष्ट्र से जो है तो महसूल विभाग से जो है तो उस शब्द को ख़त्म किया जाए, ऐसी मांग हमने यहाँ की और जल्द से जल्द किया जाए। अगर नहीं करेंगे तो ऐसा लोगों के जैसा हम समाजों में तेढ़ निर्माण करने के बदला जो है तो महाराष्ट्र के सड़कों पे उतरेंगे, पूरे महाराष्ट्र के आंदोलन करेंगे MIM पक्ष, और कहेगी कि ये जो शब्द जिससे समाज के अंदर जो है तो एक फितना पैदा हो रहा है समाजों के अंदर और किसी को बुरा लग रहा है, तो वो बुराई को खत्म करने के लिए हम काम करेंगे, ना कि हम एक दूसरे के ऊपर कीचड़ उछालने में लगेंगे। की मांग को लेकर जो है 23 तारीख को मोर्चा निकालने वाले शहर। देखिए, मोर्चा असल में उस वर्ड की वजह से नहीं हो रहा है। मैंने अभी कहा कि अगर वो शब्द से अगर किसी को तकलीफ होती तो वो यहाँ पर आके खत्म करने की कोशिश करता। ये भ्रष्टाचारियों को सपोर्ट करने के लिए और ये किसी के कहने के ऊपर जो है तो ये मोर्चा निकाला जा रहा है। और आप देखिए कि जिस समाज के हित में ये मोर्चा निकाला जा रहा है, उस समाज के सारे लोग, क्या 99% लोग जो है तो इस मोर्चे के फेवर में नहीं है, लेकिन कुछ लोग जिनको वहां पर अपना जाती फायदा हो रहा है, जिन्होंने अपनी जो है तो बड़ी बड़ी फाइलें जो है तो पालक मंत्री के थ्रू जो है तो आगे बढ़ाना चाहते हैं, तो ऐसे लोगों को जो है तो अपना जाती फायदे के लिए तो मोर्चा निकाल रहे हैं। लेकिन मैं समझता हूं कि सारा SC समाज जो है तो हमारे साथ में है और हम SC समाज के साथ में।